नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीमधील नाराज असलेले अकलूजमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीव राजे नाईक यांची भेट घेतली। त्यानंतर आता जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक असल्याने त्यांनी महायुतीमधील नाराज असलेल्या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। राजकीय वर्तुळात आता या संदर्भात चर्चा रंगली आहे। माढा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे। भाजपाने या ठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केल्याने तयारी आहे। राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांचं सपोर्ट बनवतो। माढ्यातही तयारी चालली आणि माझी परभणीतून मी तयारी चालली। परभणी बी माझी 2000 मुलांची टीम फिरते ऑलरेडी 4 महिने झाले। परभणी आणि माढा आम्ही पोलिंग बूथ वगैरे सर्व तयार केलेलं आहे। त्यानंतर मला माढा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे। भाजपाने या ठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे देखील माढ्यातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि भेट सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जानकर माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील का हे पाहावं लागणार आहे। महाविकास आघाडीला आणि महायुतीला मी मागे 2-3 महिन्यापासून सांगतोय की महायुतीनं आम्हाला 2 जागा द्याव्यात आणि महाविकास आघाडीने आम्हाला 3 जागा द्याव्यात। तर ह्यात फक्त रिस्पॉन्स पवार साहेबांनी दिलेला आहे। पवार साहेब म्हणले की बाबा मी माझ्या माड्याची एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली, म्हणून पवार साहेबांशी माझी चर्चा होती। बाकी कुणाशी चर्चा नाही, कारण त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला उत्तर दिलंच नाही। ना महायुतीनं दिलं, ना काँग्रेसनं दिलं, ना शिवसेनेनं दिलं, फक्त पवार साहेबांनी उत्तर दिलं। म्हणून पवार साहेबांशी माझं चर्चा चालू असते। पवार साहेबांना जसा माझा सुप्रियाताईला माझा फायदा होईल तसा त्यांचाही फायदा मला माढ्यात होणार आहे। म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते। माझा जसा फायदा होईल तसा त्यांचाही मला चांगल्या प्रकारे फायदा होईल। पवार साहेबाला मानणारा एक वर्ग मोठा आहे आणि पवार साहेब हे कसलेले राजकारणी नेते आहेत, त्यामुळं ते पॉलिटिकल सायन्स युनिव्हर्सिटी आहे। शरद पवार म्हणजे पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी आहे आणि अशा आदरणीय नेत्याबद्दल नेहमी आपण आग्रह ठेवला पाहिजे। त्यांचाही मला आशीर्वाद चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि मीही सुप्रियाताईच्या दृष्टीनं आमच्या अलायन्स झाल्यानंतर एकमेकाला पूरकच होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले रासपचे महादेव जानकर सध्या मात्र भाजपावर चांगलेच नाराज दिसत आहेत। पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि भाऊ म्हणून ओळखले जाणारे जानकर पंकजा यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे देखील भाजपशी अंतर राखून असल्याचे आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते। आपल्या राजकीय पक्षाची राज्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मध्यंतरी दौरे देखील केलेले आहेत। राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर तर त्यांचा भाजपावरील राग अधिकच वाढलेला दिसतोय। अजून त्याबद्दल म्हणता येईल, अजून चर्चा चालूच आहे ना। अजून चर्चाचं एक वळ चालणार 1.5 महिना चर्चा। पवार साहेबांनी फक्त एक दिलंय, पण तो काँग्रेस आणि उद्धव साहेब ठाकरेंचं काहीच नाही ना आम्हाला। त्यांचं बी काय, त्यांच्याकडून बी काहीतरी मिळालं पाहिजे। पवार साहेबांचा आभार आहे, राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या आम्हाला जागा दिली, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कोट्यातून काय नाही। मी लढणारच आहे। माढा आणि परभणीतून स्वतः 2 ठिकाणी अर्ज भरणारच आहे। मला महायुतीनं महायुतीनं साथ दिली न दिली तरी मी स्वतः तयारी केलेली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। पवार साहेबांची इच्छा आहे की ती जागा
महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे आली आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायचं म्हणाले, म्हणून माझी त्यांची चर्चा चालली. परभणीची जागा काय महाआघाडी सोडायला तयार नाही, सिटिंग त्यांचा खासदार असल्यामुळं. आणि महायुतीनं तर माडे जागा आम्हाला न विचारता सोडून दिलेली आहे, तिकडे डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळे त्यांची दार आमची बंदच आहेत. दरम्यान महादेव जानकर आहेत कोण पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. जानकर यांनी 2003 साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. दलित आदिवासी अल्पसंख्याक हा रासपचा प्रमुख मतदार आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रासपाचे 38 उमेदवार रिंगणात होते. 2009ला पक्षाने महाराष्ट्रात 29 उमेदवार दिले. त्यांना महाराष्ट्रात एकूण 1,90,743 मते पडली. तर 2014ला जानकर बारामतीत सुप्रिया यांच्या विरोधात लढले. सुळे यांना 48.48% तर जानकर यांना त्यांच्या जवळपासच मते मिळाली. जानकर यांची ताकद मराठवाड्यातही आहे. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर आमदार केले आणि मंत्रिपदही दिले. दरम्यान जानकर भाजपापासून का दुरावले त्याची कारणे काय आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जानकर 2019ला सुळेंविरोधात लढले. फक्त 5% मतांनी जानकर यांचा पराभव झाला. त्यांचे काम पाहून फडणवीसांनी त्यांना मंत्री केले. धनगर समाजात जानकर यांची चांगली पकड आहे. धनगर आंदोलनामुळे भाजपाकडून संधी मिळण्याची जानकरांना अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. अजित पवार भाजपासोबत महायुतीत आले. भाजपाने जानकर यांना यंदाही संधी दिली नाही. शरद पवारांना धनगर नेतृत्वाच्या नेत्याची गरज होती. जानकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीची आता अपेक्षा आहे. पवार साहेबांना जसा माझा सुप्रियाताईला माझा फायदा होईल तसा त्यांचाही फायदा मला माड्यात होणार आहे. म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. माझा जसा फायदा होईल तसा त्यांचाही मला चांगल्या प्रकारे फायदा होईल. पवार साहेबाला मानणारा एक वर्ग मोठा आहे आणि पवार साहेब हे कसलेले राजकारणी नेते आहेत, त्यामुळं ते पॉलिटिकल सायन्सचं युनिव्हर्सिटी आहे. शरद पवार म्हणजे पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी आहे आणि अशा आदरणीय नेत्याबद्दल नेहमी आपण आग्रह ठेवला पाहिजे. त्यांचाही मला आशीर्वाद चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि मीही सुप्रियाताई त्या दृष्टीनं आमच्या अलायन्स झाल्यानंतर एकमेकाला पूरकच होणार आहे. जानकर आणि भाजप वादाची सुरुवात कशी झाली याबाबत राजकीय विश्लेषक काय माहिती देतात पाहूयात. रासपचे अध्यक्ष असणारे महादेवराव जानकर हे यापूर्वी महायुतीमध्ये होते आणि महायुतीमध्ये यायच्या अगोदर सुद्धा त्यांचा जे म्हणजे हे होता तो आधी भाजपचा विरोधच होता आणि 2009मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती, ती शरद पवार यांच्या विरोधामध्ये. आणि तेव्हा सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार होते माढा लोकसभा मतदारसंघातले. तेव्हा 98,000 मते त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात पडली. मात्र त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे हे बघून ते हळूहळू भाजपकडे यायला लागले आणि 2014ला त्यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्यावेळेस 40%हून अधिक मतं म्हणजे 4.5 लाख मते त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात घेतली आणि त्यांचं काम बघून फडणवीसांनी त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि जवळपास 3 वर्ष ते दुग्ध विकास मंत्री होते. मात्र नंतर त्यांचं भाजपबरोबरही पटलं नाही आणि ते भाजपपासून दूर गेले आणि त्यांना असं वाटत होतं की 2024 आता हे इलेक्शन आलेलं आहे आणि धनगर समाजाची आंदोलनं चालू आहेत एवढी आणि भाजप आपल्याला जवळ घेईल, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. भाजपने काही महादेवराव जानकर यांच्याशी फारसा संपर्क ठेवला नाही. दरम्यान जानकर जर महाविकास आघाडीकडून लढले तर ते कशा प्रकारे भाजपाला आव्हान देऊ शकतात याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहूयात. महाविकास आघाडीचे दरवाजे आपल्यासाठी उघडत आहेत का याचा प्रयत्न केला आणि ते उघडले गेले. खरं तर बारामतीमध्ये शरद पवारांनी स्वतःच केलं होतं की मला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा कोणी नेता महादेव जानकरांसारखा जर मिळाला तर मी त्यांच्या नावाचा विचार करू शकतो आणि तेव्हापासून त्या अशा पल्लवीत झाल्या. त्यांच्या 2-3 वेळा गाठीभेटी झालेल्या आहेत आणि आता त्यांनी नुकतीच असं ऐकायला मिळतं की त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील जे अकलूजचे आणि माजी उपमुख्यमंत्री असणारे राज्याचे मोठे नेते त्यांची गाठभेट घेतलेली आहे.
महादेव जानकर हे धनगर समाजामध्ये प्रमुख नेते मंडळींपैकी एक आहेत। मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचा त्यांना पाठिंबा आहे। याबाबत जानकर काय म्हणतायत आणि राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात। नाही, आता हे कसं आहे, मी नुसता एकट्या धनगर समाजाचा नेता नाही। माझ्याकडे मराठा आहे, ब्राह्मण आहे, ओबीसी आहेत, दलित आहेत, मुसलमान, सर्व समाजातला सेक्शन थोडा। मी एकट्या जातीचा नेता बनू पाहत नाही आणि बनू बी नाही, पण सर्व समाज काय मला मानतोय अशातली भूमिका ठेवायची। काही इकडे तिकडे असतात, सर्व समाजाला घेऊन आपण गेलं तर या देशाचं राजकारण आपण करू शकतो, या मताचा मी आहे। समतावादी व्यक्ती, आणि जर आमची त्यांच्यावर झाली तर त्यांना पॉझिटिव्ह चांदा टू बांधा चांगला फायदा होऊ शकतो, नाही असं नाही। पण आता हे मी म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या लोकांनी ते कबूल केलं पाहिजे, तो यांचा फायदा होतोय का तोटा होता, मी माझं स्वतःहून बोलणं योग्य नाही। माढा लोकसभा मतदारसंघ, सोलापूर आणि सांगली इथे धनगर समाज फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे महादेव जानकर जर समजा माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ते भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये धनगर समाजाची जी एसटीच्या आरक्षणाची मागणी होती ती मान्य झालेली नाही आहे, त्यामुळं या सरकारवर पण हा समाज नाराज आहे आणि भाजपकडनंही अजून कोणाला उमेदवारी दिली गेलेली नाही आहे। मध्यंतरी सोलापूरकरता उत्तम जानकरांच्या नावाची चर्चा होती, मात्र ती आता मागं पडलेली आहे। त्यामुळं महादेव जानकर यांना जर महाविकास आघाडीने म्हणजे शरद पवारांनी जर माढा मतदारसंघात उमेदवारी दिली तर ती एक म्हणजे निर्णायक ठरू शकते। आणि यात दुसरा एक बाजू आहे की त्यांनी आज मोहिते पाटलांची भेट घ्यायच्या मागचं कारण असू शकतं की धैर्यशील मोहिते पाटील जे भाजपवर नाराज आहेत ते महाविकास आघाडीमध्ये येणार का ह्याची पण त्यांनी कदाचित चाचपणी केली असावी। परंतु जानकरांसारखा मोठा नेता जर महाविकास आघाडीला मिळाला तर जो सामाजिक हे असतं ॲडजस्टमेंट असते त्यामध्ये मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून ते निर्णायक ठरू शकतात असं मला वाटतंय। दरम्यान याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी, पाहूयात। माढा लोकसभेच्या राजकारणामध्ये हे महादेव जानकर यांनी सध्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली आहे। खरं तर महादेव जानकर हे सातत्यानं पवारांच्या विरोधामध्ये कार्यरत होते, कारण 2009 साली पवार ज्यावेळेस माढ्यामध्ये उभारले होते त्यावेळेस त्यांनी विरोध केला। 2014 साली बारामतीतही सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते लढले, फडणवीसांची त्यांची सलगी झाली, मात्र आता पुन्हा पवारांची साथ करून ते माढ्यामध्ये लढू इच्छित आहेत। खरं तर काय माढ्यामध्ये लढायचं जानकरांचं गणित आहे, त्या पाठीमागं काही ट्विस्ट आहेत, काही तथ्य आहेत, काही पर्याय आहेत। माढ्यामध्ये सर्वाधिक धनगर समाज आहे असं मानलं जातोय। सांगोला तालुका असेल, माळशिरस तालुका असेल किंवा माण तालुका असेल, या 3 तालुक्यांमधील धनगर समाजाची बेरीज जर काढली तर ती सुमारे 4 लाखाच्या घरात आहे। त्यामुळे धनगर समाजाचं एक मोठं प्राबल्य या माढ्यामध्ये, आणि त्याच मतांच्या जीवावर खरं तर महादेव जानकर माढ्यामध्ये लढू इच्छित आहेत। माढ्यामध्ये महादेव जानकरांची महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी दिली तर ती पर्यायाने बारामतीवर सुद्धा परिणामकारक आहे, कारण बारामतीमध्ये सुद्धा असणारा जो धनगर समाज आहे तो सुद्धा सुप्रिया सुळेंना हा तारक ठरू शकतो। त्यामुळे माढ्याची जी उमेदवारी आहे जानकरांची ती सर्वार्थानं माढ्याबरोबरच बारामतीच्या बेरजेच्या राजकारणाला चालक ठरणारी आहे, एक प्रकारे मारक ठरणारी आहे। त्यामुळे कुठेतरी माढ्यामध्ये जानकरांचा जो उदय होतोय किंवा माढ्यामध्ये जानकरांचा जो उमेदवारीवरनं दावा होतोय तो पर्यायानं महाविकास आघाडीसाठी तारक आहे, तर तो भाजपसाठी पूर्णपणे मारक आहे। भाजपनं परत एकदा जानकरांना समजूत साधण्याचा किंवा जानकरांना परत एकदा घरवापसीचे पर्याय भाजपकडे आहेत का, की महादेव जानकरांना ते थांबू शकतील जेणेकरून बारामतीच्या विजयासाठी आणि माढ्याच्या विजयासाठी। तर यासाठी खरं तर पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांचे अतिशय लोक्याचे संबंध आहेत, एकमेकाची बहीण भाऊ भावंडांचं त्यांचं नातं आहे। त्यामुळे आत्ता महादेव जानकरांना रोखणं माढ्यामधून असेल किंवा बारामती असून यासाठी पंकजा मुंडे हा भाजपसमोर एकमेव पर्याय आहे। पण भाजप सध्या त्या पर्यायांचा कितपत विचार करेल हा एक मोठा प्रश्न आहे। जो भाजप पासून महादेव जानकर आत्ता दूर गेलेत त्या भाजपला महादेव जानकर परत जवळ करणार का, की पवारांच्या साथीनेच परत एकदा माढ्यावर दावा ठोकून माढ्याबरोबरच बारामतीचा बेरजेचं राजकारण सफल करण्यात यशस्वी ठरणार, हे मात्र खरं तर येणारा काळच ठरवणार आहे। संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, माढा पंढरपूर। जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय।